लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली लोक कल्याण वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुनील शेजवळ यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या आदेशानुसार तसेच दीपक तांबे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार करण्यात आली। तरी दादर येथील कार्यालयात त्यांचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले व त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सिराज शेख अध्यक्ष उद्योग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष बाबाजी ननावरे मागासवर्गीय विभाग महाराष्ट्र सुर्वे मॅडम राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी उपस्थित होते। आज लोककल्याण ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून लोककल्याण वैद्यकीय रुग्ण कक्ष जे आहे आणि ते कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्या संदर्भात जी नियुक्ती केली आहे की माननीय सुनील शेजवळ जे आमचे लोककल्याण ग्राहक संघटनेचे संघटक म्हणून कार्यरत आहेत, परंतु त्यांचं अनेक वर्ष ग्राहकांशी आणि रुग्णांच्या विविध समस्या आणि उपचाराबाबत ते काम करत आहेत आक्रमकपणे। म्हणून आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण दिनकर आमकर साहेबांनी त्यांच्यावर पुन्हा एक नव्यानं जबाबदारी दिलेली आहे की रुग्ण कक्षाच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त रुग्णांना उपचार देतील, न्याय देतील। म्हणून आधी यांची निवड करण्यात आली आहे। मी संपूर्ण महाराष्ट्र लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून श्री सुनील शेजवळ यांचं महत्त्व आभार व्यक्त करतो। त्यांचं ह्या कार्यास त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी सुनील शेजवळ यांना सहकार्य करावं ही सगळ्यांना मी विनंती करतो। धन्यवाद।